अभिजित दिपके देशाचा नवा हिरो, देशाचा नवा कार्यकर्ता आणि नेता. नेमका अभिजित दिपके यांनी काय करामत केली आणि देशाचा नेता, देशाचा पुढारी आणि नेमका अभिजित दिपके हे हिरो कसे झाले, ह्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, एक साधा आणि सोपं सरळ उदाहरण आहे. अभिजित दिपके नावाचा एक विद्यार्थी युवक, त्याला कॉक्रोच जनता पार्टीचं नाव कसं सुचलं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, देशाचे सरन्यायाधीश जे की सुप्रीम कोर्ट म्हटलं जातं, त्या सुप्रीम कोर्टाने देशातील युवकांना उद्देशून असं एक वाक्य केलं की देशातील युवक काही करू शकत नाही. देशाचे युवक म्हणजे आजचे कॉक्रोच आहेत. कारण त्यांना एकच माहीत आहे, सकाळी उठणं, चहा घेणं, जेवण करणं आणि फिरणं, एवढंच या देशाच्या युवकांचं चाललं आहे. म्हणून देशाचे युवक काही करू शकत नाहीत, हे वाक्य देशाच्या सरन्यायाधीशांनी वापरलं आणि तेच वाक्य अभिजित दिपके यांनी कॅच केलं आणि तिथून पुढं या पक्षाचा उदय झाला असं म्हटलं तरी चालन. कारण देशामध्ये आज बेरोजगारी, उपासमारी आणि जे काही प्रश्न देशापुढं आहेत, परंतु या देशाच्या जे काही राज्यकर्ते आहेत त्यांना याचं काही देणं घेणं नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण देशामध्ये आज अभिजित दिपके हा कुणालाही माहीत नव्हते, परंतु एका रात्रीत अभिजित दिपकेचा जन्म झाला, राजकीय जन्म झाला आणि या राजकीय जन्मातून अभिजित दिपके हा देशामध्ये हिरो झाला, देशाचा नेता झाला. आणि जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांनी आपली सभा घेतली, पहिलं आंदोलन केलं की जी काही नीट परीक्षा होती त्या नीट परीक्षेला जे काही देशाचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं अभिजित दिपके यांनी ठासून सांगितलं. आणि जंतर मंतरवर पहिल्याच आंदोलनाला, देशामध्ये जर दहशतीचं राज्य असतं तर काही गुंडांनी देशावर राज्य केलं असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण देशामध्ये जो काही कायदा चालतो तो लोकांचा कायदा चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही कायदा लिहिला आहे त्या कायद्याचं राज्य आहे. म्हणून अभिजित दिपके यांच्यावर जरी हल्ला केला असला तरी अभिजित दिपके त्याच क्षणापासून देशामध्ये हिरो झाला असं म्हणावं लागेल. कारण देशामध्ये एकच चर्चा आहे, कॉक्रोच पार्टी. आणि ज्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी अभिजित दिपके यांच्यावर भ्याड हल्ला झाला, या हल्ल्यापासून देशामध्ये क्रांती झाली असं लोकांमधून, युवकांमधून चर्चा होत आहे. कारण देशाचं राजकारण जर कोणी बदलत असेल तर ते देशाचे युवक आहेत. आणि याच युवकांना कॉक्रोच म्हणण्याचं काम भारताचे सरन्यायाधीश यांनी काम केलं आहे. म्हणून जे काही अभिजित दिपके यांचं नागपूर या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या नंतर पुणे या ठिकाणी झालं, पुण्यावरून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी आंदोलनं झाले. आणि लाखोचे, एखाद्या नेत्याला जर एखादा आंदोलन करायचं असेल तर करोडो रुपये खर्च करावे लागते. त्यावेळेस 10-15 हजार लोक जमा होतात. परंतु या ठिकाणी असं दिसत नाही, कारण उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे. कारण देशाचे युवकांना ज्यावेळेस कॉक्रोच म्हटलं गेलं, त्या कॉक्रोचांनी असा उत्साह दिसतोय, चीड आहे. आणि या चिडीच्या माध्यमातून अभिजित दिपके यांचं आंदोलन, ज्या ठिकाणी आंदोलन होईल त्या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमा होत आहे. आणि परवाच जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांनी दुसरं आंदोलन केलं आणि या आंदोलनाला पण उत्स्फूर्त प्रतिसाद झाला. त्यांचं एकच म्हणणं आहे की देशाचं जी काही नीट परीक्षा झाली, CET परीक्षा झाली, त्या परीक्षामध्ये जे काही घोळ झाला, जे काही भ्रष्टाचार झाला, त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. परंतु नेमकं भाजप सरकार जे आहे ते त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. आणि भविष्यकाळामध्ये कॉक्रोच पार्टीच्या म्हणण्यानुसार हा राजीनामा होईन का, हेच आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया. आपल्याला अभिजित दिपके यांच्याविषयी काय वाटतं आणि अभिजित दिपके यांना कोणी दाबण्याचा प्रयत्न करत आहे का, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे का, याच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, कॉक्रोच पार्टीविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.